काय डोकावतंय ते मागून? हे हे काय आहे? सूर्यफूल. मग ते झेंडू सारखं का दिसतंय? सूर्यफूल घेतलं. अरे मला कळलं ते सूर्यफूल आहे, पण ते का आणलंयस? ते तुझ्यासाठी. माझ्यासाठी सूर्यफूल, ते पण आत्ता? प्रपोज. अच्छा. प्रपोज. खरं वाटलं तुला? खरं वाटलं? बॉस आहे मी तुझी, व्यवस्थित ओळखते तुला, आणि मला खात्री आहे तू असं काही करणार नाहीस. आता खरं खरं सांग, का आणलंयस हे? तुझं कौतुक करण्यासाठी आणलंय. म्हणजे युवराजला सुतासारखं सरळ करून घरी आणलंस ना, त्यासाठी. खरं तर मी परेड करूनच सल्यूट करणार होतो आणि मेडल पण देणार होतो. पण मी एवढं काही केलंच नाहीये. हे असं असतं मोठ्या लोकांचं. काम करून जायचं, विसरून पण जायचं आणि लगेच पुढच्या कामगिरीला लागायचं. युवराजचं नाक पकडून तू तोंड उघडलंस ना, त्यासाठीच हा घाट घातलाय. खरं तर त्याला सुतासारखं सरळ करायचे खूप मार्ग आहेत माझ्याकडे, पण इतके दिवस माझे हात बांधलेले होते ना, म्हणून आता फक्त त्याची चोरी सगळ्यांसमोर आणली आहे. हात बांधलेले असतानाही जो तू वार केलायस ना, त्यावरनं मला वाटत नाही की युवराज पुन्हा हिंमत करेल तुझ्या वाट्याला जायची. त्याची हिंमत होणारच नाही, पण आता मीही त्याला नाही सोडणार. आता कुठल्या रोगावर कुठलं औषध द्यायचं हे बरोबर कळलंय मला. औषधांबद्दल सगळं कळतं, फक्त एकच गोष्ट कळत नाही. काही बोललास का तू आत्ता? नाही, काही नाही. नाही, मी हा विचार करत होतो की तुझ्या डोक्यात कसला विचार चालू आहे हे. नको फार विचार करूस, तू फक्त मजा बघ. कारण आता या डमरूचा वापर करून मी या माकडाला माझ्या तालावर चांगलंच नाचवणार आहे. माझ्या घरच्यांना त्यांनी जे कामाला लावलंय ना, त्याचा हिशोब चुकता करणार आहे. पण ही 2-2 सूर्यफुलं हे असे दोनच देतात. म्हणजे सूर्यास्ताला कसं हे 2 फुलं असं असं हे एकमेकांकडे बघतात. अशी